पेट्रोल डिझेलसाठी मोठा निर्णय। उद्यापासून देशात नवा नियम, महागाईवर नियंत्रण। आखातातील युद्धामुळे जगभरात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता। इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटल्यानं भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला होता। तसेच नैसर्गिक वायू आणि इतरही इंधनाची आयात थांबली होती। त्यामुळेच देशात इंधन तुटवड्यामुळे लोकांचे हाल होऊ नये म्हणून सरकारनं अनेक प्रतिबंधित नियम लागू केले होते। या नियमांमुळे सामान्यांचे हाल झाले, परंतु आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते। असं असतानाच आता सरकारनं पेट्रोल डिझेलच्या वितरणाबाबत सर्वात मोठा निर्णय घेतलाय। हा निर्णय आता येत्या 1 जुलैपासून देशभरात लागू होणार आहे। जून 2026च्या उत्तरार्धात केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं घेतलेला हा निर्णय देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक वर्तुळात अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या निर्णयाची थेट अंमलबजावणी उद्यापासून म्हणजेच 1 जुलै 2026 पासून संपूर्ण देशात एकाच वेळी सुरू होणार आहे। गेल्या काही आठवड्यांपासून देशांतर्गत इंधन बाजारपेठेत निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती, आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूराजकीय घडामोडी आणि देशातील अंतर्गत पुरवठा साखळीवर आलेला प्रचंड ताण या सर्व पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास केल्यानंतरच प्रशासनानं हे पाऊल उचलले। 12 जून रोजी जारी करण्यात आलेल्या कडक मार्गदर्शक सूचनांमुळे देशातील मालवाहतूक, उद्योग आणि कृषी क्षेत्रावर मर्यादा आल्या होत्या। त्या सर्व मर्यादा आता अधिकृतपणे इतिहास जमा होणार आहे। त्यामुळे बाजारपेठेतील मरगळ झटकून अर्थव्यवस्थेला एक नवा वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं आंतरराष्ट्रीय खनिज तेल बाजारपेठेतील अस्थिरतेशी जोडलेली आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम आशियाई देशांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र राजनैतिक आणि लष्करी तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा अचानक खंडित झाला होता। भारत हा आपल्या गरजेच्या 80% अधिक खनिज तेल परदेशातून आयात करतो। त्यामुळे जागतिक बाजारातील छोट्याशा बदलाचाही थेट आणि मोठा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतो। आयातीचा खर्च वाढल्यामुळे आणि जहाजांच्या वाहतुकीत अडथळे आल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांवर देशांतर्गत साठा सुरक्षित ठेवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं होतं। त्यात जर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकल्यानं घाऊक म्हणजेच बल्क डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीचे दर किरकोळ दरांपेक्षा प्रति लिटर तब्बल 40 ते 45 रुपयांनी महाग झाले होते। या दरातील प्रचंड तफावतीमुळे देशातील संपूर्ण इंधन वितरण यंत्रणेचं संतुलन बिघडलं। घाऊक आणि किरकोळ दरांमधील या अवाजवी फरकामुळे एक मोठी विसंगती निर्माण झाली होती। रेल्वे, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या, मोठे कारखाने, गृहनिर्माण सोसायट्यांचे मोठे जनरेटर्स आणि खासगी वीज निर्मिती केंद्र हे सर्वजण एरवी थेट ऑइल कंपन्यांकडून घाऊक प्रमाणात डिझेल खरेदी करत असत। परंतु थेट खरेदी महाग झाल्यामुळे या सर्व मोठ्या संस्थांनी किरकोळ पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली। सामान्य नागरिकांसाठी आणि दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी असलेल्या रिटेल पंपांवर अचानक हजारो लिटर डिझेलची मागणी करणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांची गर्दी वाढली। परिणामी अनेक शहरांमधील आणि महामार्गावरील पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा काही तासातच संपुष्टात येऊ लागला। त्यामुळे देशभरात इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आणि साठेबाजीला ऊत आला। ही गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारनं 12 जून रोजी तातडीनं तात्पुरते निर्बंध लागू केले होते, ज्यामध्ये प्रामुख्याने एका वाहनाला दिवसाला जास्तीत जास्त 200 लिटर डिझेल देण्याचा नियम समाविष्ट होता। आता गेल्या 2 आठवड्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सकारात्मक वाटाघाटी आणि खनिज तेल उत्पादक देशांच्या संघटनेनं म्हणजेच ओपेक देशांनी कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्यास दिलेली मंजुरी यामुळे परिस्थिती झपाट्यानं बदलली। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा स्थिर आणि नियंत्रणात आल्या। भारताचा देशांतर्गत इंधन साठा आता अत्यंत सुरक्षित आणि समाधानकारक पातळीवर पोहोचलाय। घाऊक आणि किरकोळ दरांमधील फरक मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे जे व्यावसायिक ग्राहक किरकोळ पंपांवर गर्दी करत होते ते आता पुन्हा आपल्या नियमित घाऊक पुरवठादारांकडे वळलेत। यामुळे किरकोळ पेट्रोल पंपांवरील अतिरिक्त ताण पूर्णपणे संपुष्टात आलाय। हीच योग्य वेळ असल्याचं ओळखून सरकारनं हे सर्व तात्पुरते निर्बंध उद्यापासून पूर्णपणे मागे घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला। उद्यापासून संपूर्ण देशात लागू होणाऱ्या नवीन व्यवस्थेमुळे इंधन बाजाराचं चित्र पूर्णपणे बदलणार आहे। आतापर्यंत लागू असलेली दिवसाला 200 लिटर डिझेल खरेदीची मर्यादा उद्यापासून पूर्णपणे इतिहास जमा होईल। ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील आंतरराज्य धावणाऱ्या मोठ्या ट्रक्स, कंटेनर्स आणि ट्रेलर चालकांना आता त्यांच्या वाहनांच्या इंधन टाक्या पूर्ण क्षमतेनं भरून घेता येतील। यापूर्वी या मर्यादेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रत्येक राज्याच्या सीमेवर किंवा महामार्गावर वारंवार डिझेल भरण्यासाठी थांबावं लागत होतं, ज्यामुळे वेळेचा प्रचंड अपव्यय होत होता आणि नाशवंत वस्तू वेळेत पोहोचत नव्हत्या। उद्यापासून ही अडचण पूर्णपणे दूर होईल। यासोबतच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना किरकोळ पेट्रोल पंपांवरून डिझेल खरेदी करण्यावर घालण्यात आलेली बंदीही उठवण्यात आली आहे। लघु आणि मध्यम उद्योगांना आता कोणत्याही अतिरिक्त परवान्याशिवाय किंवा कागदपत्रांशिवाय सामान्य पंपांवरून थेट इंधन खरेदी करता येईल। या ऐतिहासिक निर्णयाचा देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांवर अत्यंत सखोल आणि सकारात्मक परिणाम होणार आहे। भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था प्रामुख्याने रस्ते वाहतुकीवर आणि माल वाहतुकीवर अवलंबून आहे।
वाहतूक क्षेत्र मुक्तपणे सुरू राहिल्यानं जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळ आणि औद्योगिक कच्चा माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अत्यंत गतीने पोहोचू शकेल. वारंवार इंधन भरण्याच्या त्रासातून मुक्ती मिळाल्यामुळे वाहतूक कंपन्यांचा परिचालन खर्च म्हणजेच ऑपरेटिंग कॉस्ट कमी होईल. त्याचा थेट फायदा उत्पादक आणि अंतिम ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे. बाजारातील वस्तूंचा पुरवठा सुरळीत झाल्यानं महागाईवरही काही प्रमाणात नियंत्रण मिळवणं सरकारला शक्य होईल. सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं विचार केल्यास गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईच्या अफवांमुळे समाजात निर्माण झालेली घबराट आता पूर्णपणे शांत होईल. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना पेट्रोल पंपांवर तासनतास उभ्या राहणाऱ्या मोठ्या व्यावसायिक वाहनांच्या रांगांमधून मुक्ती मिळेल, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचेल. तेल कंपन्यांनी आपल्या मुख्य डेपोमधून सर्व पेट्रोल पंपांना होणारा पुरवठा पुन्हा पूर्ण क्षमतेनं सुरू केल्याचं जाहीर केल्यामुळे नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना नष्ट होईल. प्रशासकीय पातळीवर सरकारनं निर्बंध उठवले असले तरी तेल कंपन्या आणि स्थानिक प्रशासनाला बाजारावर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. उद्यापासून बाजारात इंधनाची मागणी अचानक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरवठा साखळीमध्ये कोणत्याही खंड पडणार नाही याची काळजी ऑइल कंपन्यांना घ्यावी लागेल. तसेच सर्व पेट्रोल पंपावर ग्राहकांना शुद्ध, दर्जेदार आणि योग्य प्रमाणात इंधन मिळतंय की नाही याची तपासणी अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि वैध मापनशास्त्र विभागाला नियमितपणे करावी लागेल. काळा बाजार किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे. एकंदरीत पाहता केंद्र सरकारचा हा निर्णय भारतीय बाजारपेठेला आणि संपूर्ण आर्थिक चक्राला पूर्वपदावर आणण्यासाठी उचललेलं अत्यंत परिपक्व पाऊल आहे. तात्पुरत्या संकटाचा सामना करण्यासाठी लावलेले कडक नियम परिस्थिती सुधारताच मागे घेऊन सरकारनं लवचिक आर्थिक धोरणाचं उत्तम उदाहरण दिलंय. उद्यापासून लागू होणाऱ्या या नवीन व्यवस्थेमुळे देशांतर्गत व्यापार अधिक सुलभ होईल, उद्योगधंद्यांना स्थैर्य लावेल आणि सर्वसामान्य जनतेसह व्यावसायिक वर्गाला कोणताही मनस्ताप न होता हक्कांचं इंधन सहज उपलब्ध होईल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.